म्हणेन जरांगे म्हणतायत, जरांगे म्हणतात की ओबीसीला आम्ही धक्का लावलेला आहे, 80% मराठे ओबीसीमध्ये घुसवलेले आहेत असे जरांगे म्हणतायत. त्याचं स्पष्ट उत्तर सरकार द्यावं ना आम्हाला, की ते जरांगे खरं बोलतात की खोटं बोलतायत हे सरकारने सांगायला पाहिजे ना आम्हाला. आम्ही जरांगेला जा विचारणार नाही, आम्ही सरकारला जा विचारतोय. मग सरकारने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि जर 80% घुसवत असेल तर ते बऱ्या बोलाने ते माघारी घ्यावे, ते जिया रद्द करावेत. जर नाही केलं तर उद्या आमची सत्ता आम्ही आणू आणि त्या सत्तेच्या माध्यमातून एक जिया जो आहे तो आम्ही रद्द करू आणि कुठल्याही वर्षी पुन्हा ओबीसीचं आरक्षण जे आहे ते पुनर्स्थापित करू. आम्ही या कोर्टामध्ये, हायकोर्टमध्ये हा जो कुणबी मराठा कुणबी 2004 सालचा जो जीआर आहे तो जीआर आम्ही चॅलेंज केलेला आहे. 27 तारखेला सुनावणी आहे कोर्टामध्ये. दूध का दूध पाणी काढणी होणार आहे. या सरकारला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी 17 वेळ दिलेली आहे. आता बघतोय की हा सरकार, आता सरकारची कसोटी आहे. ते मराठ्यांच्या बाजूनं तिथं अफिडेव्हिट देत आहेत का ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं तिथं अफिडेव्हिट देत आहे. हे 27 तारखेला हायकोर्टामध्ये स्पष्ट होणार आहे. माझी विनंती आहे सरकारला की आपण ओबीसीच्या बाजूनं त्या ठिकाणी आपण तिथं अफिडेव्हिट द्यावं. जर नाही दिलं तर मग मात्र तुमचं काय खरं नाही, पण तुमची आमची जुंपडीच म्हणून सरकार. फडणवीस म्हणाले की ओबीसी नेत्याशी बोलून आम्ही निर्णय घेऊ, तर त्याच्यावर काय तुम्हाला बोलणं आलं का? बघा असं आहे की फडणवीस साहेब म्हणाले की ओबीसी नेत्याशी आम्ही चर्चा करू. याच्यापासून अनेक चर्चा झालेल्या आहेत. 29 सप्टेंबरला बैठक झालेली आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. पण एकही मागणीची अंमलबजावणी जी आहे ती त्या ठिकाणी झालेली नाही. काय त्यामुळे आमच्या हॉस्टेलचा प्रश्न आमचा तसाच पडलेला आहे. आमचा निधी नाही, महामंडळ निधी नाही. मराठा समाजाच्या मुलांना 15 20 लाख बिनवाजी त्या ठिकाणी दिले आहेत. 70,000 मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी बिनवाजी कर्ज दिलेले आहे धंदा करण्यासाठी. मग आमच्या पोरांना का नाही? ती आवडतीची आहेत का आणि आमची काय सवतीची आहेत काय? त्यांना तुम्ही लोन देणार नाही? कुठे गेला निधी? हे अजितदादा त्या बैठकीत म्हणाले भटक्या मुक्तांसाठी निधी आम्ही कमी पुढे जाणार नाही. जर बजेटमध्ये निधी नाही दिला तर मी अजित पवार नाव सांगणार नाही. काय झालं ते बजेट बी संपलं, सगळं संपलं. काय कुठं 1 रुपयाचा छदाम सुद्धा तुम्ही आम्हाला दिला नाही. तर आम्ही किती सहन करायचं आहे? आणि म्हणून हे आम्ही आता सहन करणार नाही. सरकारने त्याची भूमिका स्पष्ट करावी आणि मगच हे जे आहे हे आंदोलन समाप्त होईल.